पैठणच्या पोटे मामांच्या हॉटेलमधली प्रसिद्ध झणझणीत मिसळ. ही मिसळ खाल्ल्याशिवाय मी पुढचा प्रवास अजिबात करत नाही. मिसळ खाते तेव्हाच घरी जाते, कारण मी या मिसळच्या प्रेमात पडलेली आहे. प्रचंड मिसळ मला आवडते खायला इथली. तर त्याची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करते बरं का. तर बघा, कुकरमध्ये अगोदर तेल टाकायचं, जिरी मोहरी टाकायची, तडतडली जिरं मोहरी की बारीक चिरलेला कांदा टाकायचा, नंतर कढीपत्ता कोथिंबीर टाकायची, तसंच लसूण चेचलेला टाकायचा आणि सगळं मस्त परतवून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, पाणी टाकायचं, झाकण लावायचं कुकरचं आणि फक्त एक शिट्टी काढून घ्यायची. इकडे आपलं उसळ शिजते तोपर्यंत आपण मसाला तयार करायचा. तर मसाल्यासाठी कांदा आणि टोमॅटो उभा चिरून घ्यायचा. तव्यामध्ये काही खडे मसाले, धणे, काश्मीरी मिरची टाकायची. मस्त खरपूस होईपर्यंत, छान सुगंध सुटेपर्यंत मसाला भाजायचा. नंतर तव्यावरती उभा चिरून घेतलेला कांदा, तसंच सुकं खोबरं, थोडंसं तेल टाकून मस्त थोडंसं काळपट होईपर्यंत भाजायचे. 2 टेबलस्पून खसखस टाकून परतवून घ्यायची. तसंच चिरलेला टोमॅटो टाकायचे, त्याला देखील थोडा वेळ परतवून घेतलं. मसाला थंड झाला की मिक्सरच्या भांड्यातून वाटून घ्यायचा. इकडं उसळ देखील आपली छान शिजली. आता काय करायचं, कढईमध्ये तेल टाकायचं. तेल गरम झालं की लगेचच वाटून घेतलेला मसाला त्याच्यामध्ये ॲड करायचा. हळद टाकायची, मिरची पावडर टाकायची आणि आपण मिक्सरच्या भांड्यातून जो पावडर मसाला तयार केलेला ना धणे आणि मिरचीचा, तो याच्यामध्ये ॲड करायचा. खरं तर त्याच मसाल्यामुळे ही मिसळ आहे ती अतिशय भन्नाट भारी, तसंच तर्री पण छान येते, चवीला तर एकच नंबर लागते. जेवढा रस्सा पाहिजे तेवढा याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं, चवीनुसार मीठ टाकायचं, मस्त दणदणीत उकळी काढून घ्यायची. उकळी आली की लगेचच त्याच्यावरती चिरलेली कोथिंबीर टाकायची. तर इथं खायला तयार झालेली आहे मस्त पोटे मामांच्या स्टाईलमधली मिसळ. त्याच्याबरोबर मस्त लुसलुशीत पाव, तसंच थंडगार ताक, अजून गुलाबजामुन आहे आणि उसळ आहे, अजून कांदा, लिंबू, तसंच काकडी पण आहे बरं का. खायला खूप भारी लागते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक, शेअर, तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.